हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पोट भरेल पण मन भरणार नाही अशी कुरकुरीत मस्त लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। उपवासासाठी खाऊ शकता, बाहेर नेऊ शकता किंवा जेवणाची चव सुद्धा अजून वाढवू शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आपण शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे थोडेसे मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत। शेंगदाणे दोन प्रकारचे असतात। एक असे थोडेसे लांबके शेंगदाणे सुद्धा असतात किंवा एक घुंगरू म्हणजे खूप छोटे छोटे शेंगदाणे असतात आणि एक थोडेसे लांब असतात। हे तसेच आहेत। तर खारे शेंगदाणे जेव्हा आपण करतो तेव्हा असे थोडेसे लांब आकाराचे जेव्हा शेंगदाणे असतात ना ते वापरतो। इथे थोडेसे मोठे आहेत आणि इथे माझ्या हातात जे बघताय ना ते असं घुंगरू टाईप शेंगदाणा असतो ना तो शेंगदाणा आहे। तर तुम्ही बघू शकता ह्या आणि ह्या शेंगदाण्यामध्ये खूप फरक आहे। हा थोडंसं लांबट आकाराचा शेंगदाणा आहे आणि हा घुंगरू टाईप छोटासा शेंगदाणा आहे। तर तुम्ही असं काही नाही की हे शेंगदाणे वापरायचे, दोन्हीपैकी कुठले सुद्धा शेंगदाणे वापरू शकता। वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो हे शेंगदाणे आहेत। तर आता हे आपण उकळून घेणार आहोत। तर इथे मी गरम करण्यासाठी पाणी ठेवलं होतं। तर इथे पाणी गरम झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये हे शेंगदाणे आपण टाकून घेऊया। तर इथे आपण पाण्यामध्ये हे शेंगदाणे टाकले। तर हे शेंगदाणे जवळपास आपल्याला 8 ते 9 मिनिटं छान असे उकळून घ्यायचे आहेत। तर इथे अर्धा किलोच्या प्रमाणात हे शेंगदाणे आहेत, त्यासाठी मी 4 ते 5 मोठे चमचे मीठ टाकलेलं आहे। कारण आपण जेव्हा हे शिजवून घेतो तेव्हा शेंगदाण्याला मीठ लागतं आणि ते जास्त असे चवदार लागतं, त्यामुळे आपण इथे मीठ टाकलेलं आहे। 8 ते 9 मिनिटं हे शेंगदाणे आपल्याला मस्त उकळून घ्यायचे। तर हे शेंगदाणे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी आपण इथे झाकण ठेवलेलं आहे। झाकून 8 ते 9 मिनिटं छान आपण याला उकळी काढलेली आहे। तुम्ही बघू शकता ह्यापेक्षा कमी किंवा जास्त शिजवण्याची आपल्याला ही गरज नाही। ह्याप्रमाणे जरी आपण थोडा वेळ आणि लो गॅसवरतीच आपल्याला हे 8 ते 9 मिनिटं आपण हे शिजवून घेतलेले आहेत। कारण खूप फुल गॅस ठेवायचा नाही। वरचं साल थोडं थोडं निघालं, तुम्ही बघू शकता इथे दिसतं तसं। आपण 8 ते 9 मिनिटं आता काय करायचं, हे आपण पातेलं घेतलं, त्याच्यावरती एक चाळणी ठेवलेली आहे आणि ते शेंगदाणे खूप वेळ असे पाण्यात ठेवायचे नाही गरम, लगेचच आपण ह्या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। चाळणीमध्ये पूर्ण पाणी निचरलं तर हे पूर्ण आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। तर चाळणीमध्ये थोडेसे थंड झाले, पाणी पूर्ण नितळलेलं आहे। तर एक कॉटनचं ओढणी घेऊ शकता किंवा असं कॉटनचा कपडा घ्यायचा। मी त्याच्याखाली ताट घेतलेला आहे। तुम्हाला जर अशीच ठेवायची असते नुसत्या कपड्यावर तरीसुद्धा चालते। इथे मी एक ताट घेतलेला आहे, त्याच्यावरती कॉटनचा कपडा घेतला आणि हे शेंगदाणे असे पांगवून ठेवायचे। तुमच्याकडे जर ऊन असेल ना तर उन्हामध्ये 1 ते 1.5 तास सुकवून घ्यायचे। खूप जास्त सुकवण्याची गरज नाही, थोडेसे जरी सुकवले ना तरीसुद्धा चालतात। आणि किंवा घरामध्ये 1 आणि 2 तास पंख्याच्या हवेला ठेवायचे, जेणेकरून ते थोडे सुकले जातात। तर इथे मी पंख्याच्या हवेला 1 ते 1.5 तास हे शेंगदाणे सुकवून घेतले। तर इथे कढई ठेवली आहे गॅसवरती गरम करण्यासाठी। तर इथे आपण आता अर्धी वाटी मीठ टाकणार आहोत। अर्धी वाटीला सुद्धा कमीच आहे, अगदी म्हणाल तर 2 ते 3 चमचे हे मीठ आहे। तर छान बेसला पूर्ण आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। आता ते मीठ गरम होते तोपर्यंत आपण काय करायचं, थोडंसं जसं बाजूने थोडं कमी पडलं होतं तिथे सुद्धा हे टाकून गेलं आणि छान असा मिठाचा थर लावून घ्यायचा आहे आपल्याला। पातळ खूप जाड लावण्याची गरज नाही, पण पातळ असा थर लावून घ्यायचा। इथे काय करायचं, थोडं थोडं मिठामध्ये पाणी टाकायचं। कारण काय होतं की हा बेस आहे ना तो असा फिट्ट होतो मिठाचा आणि आपण शेंगदाण्यामध्ये मीठ टाकलेलंच आहे, त्यामुळे खूप जास्त आपल्याला मीठ असण्याची गरज नाही। त्यामुळे थोड्या मिठातच आपण भट्टीसारखे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर इथे छान थोडंसं पाणी टाकलं। आता हा बेस फिट्ट झालेला आहे, कारण शेंगदाणे जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा हा बेस जशाच तसाच राहतो। तर चला आता आपलं हे मीठ छान गरम झालेलं आहे। तर इथे आपण आता 1 वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत, ते आपण पूर्ण असं भाजून घ्यायचे। कारण काय करायचं, शेंगदाणे हलवताना सतत हलवत राहायचं। असं ठेवून दिले की थोड्या वेळाने हलवलं किंवा थांबवलं आपण हात तर ते काय होतं, शेंगदाण्याला डाग लागतात। सतत हलवत राहिल्यानं की असे त्याला डाग पडत नाही आणि आपण जसे बाहेरून आणतो ना तसेच पूर्ण होतात ते शेंगदाणे। तसेच सतत हलवत राहायचे मस्त मिठामध्ये। आता इथे आपण काय करणार आहोत, जे बाकी थोडेसे शेंगदाणे होते अजून 1 वाटी ती सुद्धा आपण याच्यामध्ये
टाकून द्यायची आहे. तर इथे मी सगळे शेंगदाणे टाकलेले आहेत. जे अर्धा किलो होते ते पूर्ण मी शेंगदाणे, आता इथे आपल्याला सतत हात हलवत राहायचा आहे जेणेकरून आपल्या शेंगदाण्याला डाग लागले नाही पाहिजे. आता तुम्ही बघू शकता खाली बेस आपला मिठाचा फिट्ट झालेला आहे, त्यामुळे फक्त वरती शेंगदाणे आपली भाजले जातात. म्हणजे खूप अशी मिठात भरपूर मीठ टाकण्याची इथे आपल्याला गरज नाही पडली. तर इथे आपण सतत हलवत राहून शेंगदाणे, तुम्ही बघू शकता शेंगदाण्यामध्ये जे मॉइश्चर होतं ते पूर्णपणे नाहीसं झालं आहे. आणि शेंगदाणे पूर्ण आपण जेव्हा बाहेरून आणतो तेव्हा त्याचा कसा रंग असतो सेम तसाच रंग आपल्या शेंगदाण्याला आलेला आहे. आणि मीठसुद्धा तुम्ही बघू शकता, मीठसुद्धा कुठेही पूर्णपणे असं सुटलेलं नाही आहे किंवा मिक्स झालेलं नाही. जसं आपण मिठाचा बेस करून घेतला होता खाली तळाला, तर तोच बेस अजूनसुद्धा तशाला तसाच आहे. आणि शेंगदाण्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकताय की खूप बदललेला आहे. तर असं सतत हलवत राहून आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर इथे आपले शेंगदाणे आता थोडेसेच राहिलेले आहेत, बरेच भाजलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता इथे आपले शेंगदाणे थोडेसे वाजता आहेत आणि साल पूर्णपणे शेंगदाण्याने सोडून दिलेला आहे आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत. शक्यतो ते थोडे जरी असे नरम जरी वाटत असले आपल्याला गॅसवरती, तरी ते जसे जसे थंड होतात ना ते तसेच कुरकुरीत होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. त्याच्यावरचं खूप असं मीठ लागत नाही, कारण जेव्हा आपण उकळताना मीठ टाकलं होतं ना ते आतपर्यंत मीठ गेलेलं असतं, त्यामुळे ते चवीलासुद्धा खूप छान लागतात. पण एवढंच करायचं, अगदी साधी सोपी रेसिपी आहे. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण मिठाचा बेस करून घेतो तिथपर्यंत पूर्ण आपले शेंगदाणे खरपूस होऊन भाजेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं, कुठेही असं थांबायचं नाही, कारण की आपले शेंगदाणे डागले जातात. तर इथे आपण शेंगदाणे गॅसच्या खाली उतरलेले आहेत, तर हे आपण पूर्ण थंड करून घेणार आहोत. तर पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं आपल्या शेंगदाण्याला साल सोडलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त साल सोडलेली आहे. खूप साधी सोपी रेसिपी आहे, बनवायलाही खूप सोपी आहे आणि अगदी आपण बाहेरून आणण्यापेक्षा घरीच पटकन अशी बनवून आपण खाऊ शकतो जेव्हा आपल्याला हवे असेल तेव्हा. जेवणाची चव वाढवायची असेल किंवा आपल्याला प्रवासात कुठे घेऊन जायचे असतील किंवा उपवासाला सुद्धा आपण मस्त एन्जॉय करू शकतो अशी ही रेसिपी आहे. तर इथे आपण खारे शेंगदाणे कसे बनवायचे ही रेसिपी बघितलेली आहे. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आणि बनवायलाही झटपट आणि चवीला तर अशी रेसिपी एकदम मस्त. तुम्ही जर माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. असंच साध्या सोप्या आणि सहज बनवता येतील अशा रेसिपीजसाठी. तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.